ज्याच्याशिवाय तुम्ही एक दिवस पण काढू शकणार नाही. आयुष्यातला बराच काळ तुम्ही एकत्र घालवला, मग ते कॉलेजपासून व्यवसायापर्यंत असो, मूव्ही बघण्यापासून बियर पिण्यापर्यंत असो, किंवा देशात असो परदेशात असो, व्यवसायासाठी तुम्ही सगळे एकत्र होता. तुमच्या आयुष्यातील एक एक निर्णय हे एकमेकांच्यावर अवलंबून होते. असे जे दोन मित्र जे सगळे म्हणत होते की हे एकाच नाण्याची दोन बाजू आहे आणि ही कधीच वेगळे होऊ शकणार नाही, पण असेच व्यक्ती जर एकमेकांपासून दूर गेली तर हा अंत समजावा का शनीच्या महादशेची सुरुवात. पण काळ बदलला आणि दोघांच्यात थोडे थोडे वाद सुरुवात झाले. त्याचं रूपांतर खूप मोठ्या भांडणात झालं. दोघांनी आबोला धरला. इव्हन एवढे वाद विकोपाला गेले की दोघांनी एकमेकांचे चेहरे बघायचे सुद्धा बंद केले. दोघांनी व्हॉट्सअपवर पण स्वतःना ब्लॉक करून टाकलं. त्यातल्या एका मित्राने स्वतःच्या बिझनेसवर खूप कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली. त्यांनी सोशल मीडियाचं सहाय्य घेतलं. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करून त्याने स्वतःचा बिझनेस वाढवला. आता तो जे देशात एकटं जायला घाबरायचा, त्याच्यासोबत त्याच्या मित्रासोबत जे जायचा नाही, तो आता परदेशातही एकटा जाऊ लागला आणि तो बिझनेसमध्ये कार्य सम्राट बनला. आता दुसरा मित्र पण हे बघत होता लांबून. तो थोडी ईर्ष्या करत होता, मनस्ताप पण करत होता. पण नंतर त्याला कळलं की दुसऱ्याची ईर्ष्या करून काही उपयोग नाही, त्यापेक्षा आपण स्वतः पण तसंच मोठं बनू. तर त्याला नंतर असं कळत गेलं की दुसऱ्याबद्दल ईर्ष्या करण्यापेक्षा स्वतःमध्ये जे काय गुण आहोत त्याच्यावर आपण फोकस करू, त्या गुणांवर वाढू आणि आपण दुसऱ्यापेक्षा जास्त मोठे होऊ. म्हणजे आज आपण त्याची ईर्ष्या करतोय, उद्या त्याने आपली ईर्ष्या केली पाहिजे. मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केले, वेगवेगळ्या शहरात तो गेला, वेगवेगळ्या क्लबमध्ये तो गेला आणि त्याने त्याचा बिझनेस वाढवायला सुरुवात केली. हळूहळू त्याला परदेशातनं बरेच कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागले. त्याचं नाव सगळीकडे पसरायला लागलं आणि अशा पद्धतीने ते दोघंही मित्र एक अशा ठिकाणी येऊन पोचले की तिथं त्यांच्या कार्यातली पूर्ण प्रगती, अप्रतिम प्रगती होती. तिथनं त्यांना कोणीच मागे खेचू शकणार नाही. हे सगळ्या दोघा मित्रांनी स्वतःच्या पायावर केलं, दुसऱ्याची कोणाची मदत न घेता. तर शनीची महादशा आपल्याला थोडक्यात काय शिकवते? जरी टाइम बिंग ती आपल्याला एकटेपणा देते, पण ती स्वतः आत्मनिर्भर बनायला शिकवते, स्वतःच्या कामावर फोकस करण्याचं शिकवते आणि कोणाची मदत न घेता आपण कसं जग जिंकू शकतो ती शिकवते. जसं जगजेत्ता होऊ शकतं ही शनीची महादशा शिकवते. तर सोशल मीडियाचा वापर करा, स्वतः आत्मनिर्भर व्हा आणि पूर्ण कामावर फोकस करा. मग शनी तुम्हाला भरभरून फळे देईल. त्यामुळे शनीच्या महादशेला बिलकुल घाबरू नका. तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा.